नमस्कार मंडळीनो, श्री स्वामी समर्थ. आता प्रत्येकाच्या घरात हे देवघर असतेच, परंतु ते देवघर आपण कधी निरीक्षण केलेलं आहे का, की ते देव आपण कशा पद्धतीने ठेवलेले आहेत आणि योग्य पद्धत कोणती आहे. तर देवघरात काय ठेवायचं आहे, काय ठेवू नये, कोणते देव कोणत्या ठिकाणी ठेवावेत हे आपल्याला माहीत नसते. तर यासाठी पूजेतील देव, जर आपण देवघरात देव ठेवत असेल, पूजा करणारे म्हणजे अर्थातच आपण पूजाच करत असतो प्रत्येक देवांची, तर पूजेतील देव हे एकमेकास पाहत आहेत असे कधीच ठेवायचे नाही. म्हणजे समोरासमोर देव कधीच ठेवायचे नाही. देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये. देवाऱ्यात कमीत कमी देव आणि मूर्ती किंवा फोटो हे असावेत. आता एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नयेत. म्हणजे जर गणपतीची मूर्ती असेल तर त्या दोन मूर्त्या असू नयेत. म्हणजेच एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नयेत. म्हणजे एकच गणपतीची मूर्ती असेल आणि एखादा फोटो ठीक आहे चालेल, परंतु एकच मूर्ती असावी. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. जर तुम्ही दोन दोन देव, तीन तीन देव, काही काही ठिकाणी तर देवाऱ्यात अक्षरशः म्हणजे जर एकत्र कुटुंब असेल तर तीन तीन चार चार, ज्या येणाऱ्या सुनांचे बाळकृष्ण असतात ते चार चार देवाऱ्यावर असतात. त्यामुळं काय होतं की एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल, ठीक आहे. तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवली आणि एखादा फोटो असेल तर ठीक आहे, तो चालतो. परंतु जर गणपतीच्या दोन दोन तीन तीन, बाळकृष्णाच्या तीन तीन चार चार, काही काही ठिकाणी चार चार त्या देवाऱ्यात त्या मूर्त्या असतात त्या, परंतु ते चालत नाही. देवी निरनिळ्या दोन असल्या तरी चालतील देवी, मग त्यापेक्षा जास्त असू नये. आता दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी ते विसर्जन करावेच, नाहीतर पूजकाचीही वंशबुडी होईल. जर एखादी व्यक्ती जर दत्तक गेलेली असेल तर दत्तक गेलेले असल्यामुळे त्यांचे देव हे त्यांच्याकडे येतात, जे दत्तक गेलेल्या व्यक्तीकडे येतात. परंतु बुडीत घराण्याचे देव हे देवघरात पूजायचे नाही. जरी ते सोन्याचे असले तरी ते विसर्जन करायचेच आहेत. जर असे नाही केले तुम्ही तर काय होतं, जे पूजकाचीही म्हणजे जो कोणी ते त्या देवांची पूजा करतो त्याचा देखील वंश हा बुडतो आणि अनेक संकट त्यांच्या घरावर होतात. आता देवघरात किंवा देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजायचा नाही. घराचे वातावरण स्मशानवत होते. कारण भगवान शंकर हे सगुण रूप, भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. त्यामुळे देवघरात भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो पूजायचा नाही. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करायची नाही. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो तुम्ही लावू शकता, परंतु देवाऱ्यात मारुतीची मूर्ती किंवा फोटो आपल्याला पूजायचा नाही. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय आणि उदास होते. त्यामुळे देवघरात शनीची पूजा करू नये. आता देवघरात मुंजा देखील पूजायचे नाही आपल्याला. बाकीचे देव काम करत नाहीत. आपण जर मुंजा देवघरात ठेवला तर जे बाकीचे देव आहेत ते आपले प्रश्न सोडवत नाहीत. त्यामुळं मुंजा पूजू नये. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. त्यामुळे देवघरात मुंजा ही पूजू नये. आता देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते आणि विटाळ झालेली स्त्री, तिची जर छाया त्यावर पडली तर खूप वाईट परिणाम होतात. त्यामुळे देवघरात गायत्री मातेची पूजा अजिबात करायची नाही. देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानले जाते. तो यम असून अतिउग्र व कडक आहे. त्यामुळे काळभैरवाची पूजा ही देवघरात करायची नाही. आता देवघरात मसोबा देखील पूजायचा नाही. त्यामुळे कुलदेवीची कृपा
छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असते. तसेच देवघरात पितरांची अगर पितराच्या चिन्हांची देखील पूजा करायची नाही. इतर हिंदू देवतांची आपल्याला कृपा लाभत नाही. जर आपण देवघरात पितरांची पूजा केली किंवा पितरांचे चिन्ह ठेवले तर आपल्याला देवांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. आता देवाची मूर्ती शोकेशमध्ये देखील आपल्याला ठेवायची नाही. तसेच काही लोकांना बघा गिफ्ट म्हणून देवाच्या मूर्त्या मिळतात आणि ते आपण काय करतो, शोकेशमध्ये ठेवतो. तर एकतर गिफ्ट म्हणून देवाच्या वस्तू घ्यायच्याच नाही आणि जर मिळाला तर ते विधिवत विसर्जन करून टाकायच्या. देवाच्या मूर्ती जर आपण शोकेसमध्ये ठेवल्या तर देव त्या कुटुंबाची शोभा करतात. आता देवघरातील पूजेच्या मूर्त्या ही 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. म्हणजेच जे काही आपले देव आहेत ते देव हे पंचधातूचे असावेत किंवा पितळेचे असावेत. पण देवघरातील पूजेच्या मूर्त्या ही 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या जर मूर्त्या असतील तुमच्या देवघरात तर त्या विधिवत विसर्जन कराव्यात. देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देवात म्हणजे काही जे मूर्त्या असतात त्यांना छिद्र पडलेले असतात किंवा त्यांची तोंड दिसत नसतात, नाक किंवा ओठ किंवा डोळे असे पुसट झालेले असतात. ते आपण कसं घासून तर असे देव देव्हाऱ्यात ठेवू नये. भग्न झालेले किंवा छिद्र पडलेले आसन, आयुधे हलत असलेली, चीर गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे देव हे नसावेत. ताबडतोब त्यांचे विसर्जन करावे आणि नवीन मूर्तीची त्या ठिकाणी स्थापना करावी. आता बक्षीस मिळालेली, तुम्ही एखादं कुठे तुम्हाला बक्षीस मिळालं किंवा देव सापडले तुम्हाला. बऱ्याच लोकांना बघा नदीत किनारी गेले तर म्हणतात बघा, नदीत आम्हाला देव सापडला वगैरे किंवा पाण्यात देव सापडला. तर सापडलेले देवघरात सापडलेले देव हे पूजायचे नाही. आसरा देखील देवघरात पूजायच्या नाहीत. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. अशा पद्धतीने आपल्या देवघरात इतकेच म्हणजे कसे देव असावेत, कोणत्या देवांची आपण पूजा केली पाहिजे आणि हे नीट व्यवस्थित समजून घ्या. जर आपल्या घरातील देवांच्या मूर्त्या काही भग्न वगैरे झाल्या असतील तर त्या विधिवत विसर्जन कराव्यात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.